आपण नेहमी रामाला पूजलं आणि रावणाला जायलं. पण कधी त्या जळणाऱ्या रावणाच्या मनातला कोलाहल ऐकण्याचा प्रयत्न केलाय का? तर ते या पुस्तकातून साध्य होतं. कथेचा प्रसंग पहा. जेव्हा रावण कैलास पर्वत आपल्या हातावर उचलतो, तेव्हा तो आपली शक्ती दाखवत नसतो, तर तो आपल्या आराध्याला महादेवाला लंकेत नेण्याचा हट्ट करत असतो. तिथे त्याचा अहंकार आडवा येतो आणि सगळी शक्ती चिरडली जाते. पण तो खचत नाही. आपल्या शरीरातल्या शिरा तोडून त्याचे तंतू बनवतो आणि त्यातून जन्म होतो शिवतांडव स्तोत्राचा. हे निर्मिती एका राक्षसाची नव्हती, तर एका कलाकाराची होती. रामायण आपण सर्वांनीच ऐकलंय, पण रामायण समजून घेणं ही एक वेगळी अनुभूती आहे. हे पुस्तक आपल्याला एका अशा रावणाची ओळख करून देतं, की जो परिस्थितीवश खलनायक आणि एक ट्रॅजिक हिरो म्हणून उभा राहतो. पुढचं वळण म्हणजे सीताहरण. जेव्हा शूर्पणखेचा अपमान होतो, तेव्हा तो सगळ्या कुळाचा प्रश्न बनतो. अभिमानाच्या भरात रावण सीतेचं हरण करतो. तिथेही त्याच्यातला संयमी राजा आपल्याला दिसतो. हे पुस्तक सांगतं की रावण कधीच पूर्णतः काळा नव्हता. तो कायम ग्रे किंवा करड्या छटांचा एक महान राजा होता, ज्याने जगाला जिंकलं पण स्वतःच्या अहंकाराला जिंकू शकला नाही. लेखिकेने इथे रावणाला वासनेने पछाडलेला दाखवण्यापेक्षा बहिणीच्या अपमानाचा सूड घेणारा आणि रामाच्या शक्तीला आव्हान देणारा एक राजकीय मुत्सद्दी म्हणून मांडलाय. रावण